सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार राहुल चंद्रकांत जाधव, बादल अब्दुल पिरजादे या दोन टोळ्यांना सांगली, सातारा जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी ही कारवाई केली. विटा हद्दीतील टोळी प्रमुख राहुल जाधव, वय वर्ष 36, राहणार महात्मा गांधी शाळेजवळ, साळशिंगे रस्ता, विटा. सदस्य सागर भानुदास चोथे, वय वर्ष 37, राहणार लिंगरे रस्ता, विटा. अभिषेक चंद्रकांत आदाटे, वय वर्ष 30, राहणार बस स्थानकामागे, विटा. सुनील अनिल पवार, वय वर्ष 26, राहणार लिंगरे, तालुका खानापूर या टोळीविरोधात 2015 ते 2025 या कालावधीत जबरदस्तीने पळवून नेणे, ॲट्रॉसिटी, इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदा जमाव जमवून घराचे नुकसान करणे, खाजगी सावकारी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हद्दपारी आदेशाचा भंग, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे, कट रचून खुनाचा प्रयत्न करणे अशी गुन्ह्याची मालिकाच दाखल आहे. राहुल जाधव टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. टोळी कायद्याला जुमानत नव्हती. त्यामुळे विटा पोलिसांनी टोळीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षक घुगे यांना सादर केला. विटा हद्दीतील दुसऱ्या टोळीचा प्रमुख बादल अब्दुल पिरजादे, वय वर्ष 32, राहणार बर्वेमळा, विटा. प्रीतम सदाशिव शिंदे, वय वर्ष 21, राहणार पारे, तालुका खानापूर या टोळीविरोधात 2025मध्ये दुचाकी चोरी, आरोग्यास अपायकारक औषधी द्रव्ये विक्री करणे असे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरोधात विटा पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव बनवला होता. अधीक्षक घुगे यांनी दोन्ही टोळ्यांचा प्रस्तावाचे अवलोकन करून उपअधीक्षक विपुल पाटील यांच्याकडे चौकशीसाठी प्रस्ताव पाठवला. उपअधीक्षक पाटील यांनी पाठवलेल्या अहवालानंतर अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी होऊन 6 जणांना पोलीस अधिनियमातील कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.